नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना जय मल्हार, शुभ सकाळ. धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये पंढरपूरला 9 तारखेपासून आम्ही 6 बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलोय. त्याच्यामध्ये माऊली भाऊ हळणवर जे पंढरपूर येथील आहेत, विजय भाऊ तमनर जे अहिल्यानगर राहुरी इथून आहे, त्यांच्या पलीकडे गणेश केसकर जे सातारा जिल्ह्यातून आलेत, यशवंत अण्णा गायके जे बीड मधून या ठिकाणी आहेत, आणि योगेश भाऊ धरम जे पुण्याहून बसलेत. बांधवांनो, आज या आमरण उपोषणाचा 6वा दिवस. 5 दिवस झाले या राज्य सरकारने या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. परंतु काल आमची एक भगिनी, धनगर समाजाची वाघीण, अहिल्यामाईची लेक, आमच्या भगिनी विश्रांतीताई भुसनर या पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि राज्यभरातून सुद्धा ज्या पद्धतीनं समाजाने आक्रमक भूमिका घेतली, याच्या सगळ्या दबावामुळं सरकार ऍक्शन मोडवर आलं आणि रात्री उशिरा आम्हाला कळालं की उद्या सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येतंय. रात्री उशिरा कळाल्यामुळं आम्ही झोपलो होतो. आता आपल्याला राज्यभरातील जनतेला विनंती आहे की आज मंत्रिमंडळातील काही मंत्रीगण, काही आमदार, समाजाचे काही वरिष्ठ नेते, त्यात आमदार गोपीचंद भाऊ पडळकर असतील, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे आणि इतर बरेच माजी आमदार महोदय, समाजातील ज्यांनी समाजाच्या चळवळीमध्ये योगदान दिले असे खूप मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, या ठिकाणी आमचे नंदू भवानी टीम रात्री 2 वाजेपासून या ठिकाणी येऊन बसले. बऱ्याच गाड्या परतूरहून, गेवराई, अंबड, घनसावंगी, बीड, नाशिक, संभाजीनगर, सोलापूर जिल्हा तर आहेच, सांगली, धाराशिव, अहिल्यादेवी नगर, पुणे, या कोल्हापूर, सातारा या सर्व परिसरातून हजारोंच्या संख्येनं समाज बांधव पंढरपूरकडे निघालेले आहेत. माझी पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातील बांधवांना नम्र विनंती आहे, आज या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, गोपीचंद भाऊ पडळकर, प्रकाश अण्णा शेंडगे आणि अशा बऱ्याच लोकांचं शिष्टमंडळ येतंय. तर जवळच्या मंडळींना विनंती आहे की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर राहावं. आमच्या सर्व बांधवांना सूचना आली होती की आपण कुणीतरी तिकडे जावं, पण माऊली भाऊ हळणवर असतील किंवा एकूणच सगळे उपोषण करते, सगळ्यांचं म्हणणं होतं की जी काय चर्चा होईल ती इथं या स्टेजवर होईल आणि कॅमेऱ्याच्या समोर होईल. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की चर्चा करायची असेल तर तुम्ही इकडे या, आम्ही तुमच्याकडे येणार नाही. म्हणून राज्यभरातील बांधवांनी तर या ठिकाणी यावंच. आज शनिवार, उद्या रविवार सुट्टी आहे. या पांडुरंगाचे दर्शनही होईल आणि समाजाच्या लढ्यामध्ये आमचं काही योगदानही होईल. कारण मी ज्या समाजासाठी जन्माला आलो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, या प्रामाणिक भावनेनं आम्ही हे 6 बांधव प्राणांतिक उपोषणासाठी या ठिकाणी बसलोय. पाणी द्या मला थोडस.
आमची आग्रहाची विनंती आहे की इतर बांधवांना सुद्धा महाराष्ट्रातील सर्व जागरूक समाज बांधवांना माझी विनंती आहे, भावांनो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी आरक्षण रूपी अमृताचा कलश दिलेला आहे, परंतु या प्रस्थापित धूर्त भामट्या राजकारणांनी हा अमृत रूपी कलश एका खोलीत बंद करून ठेवला आणि भलं मोठं कुलूप त्याला लावलं. स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी पहिल्यांदा त्या कुलपावर हातोडा मारण्याचं काम केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक बांधवांनी अनेक प्रयत्न हे कुलूप तोडण्याचं आणि ते अमृत मिळवण्याचे केलेले आहेत. आता मला असं वाटतं हा शेवटचा हातोडा या ठिकाणी बसणार आहे. राज्य सरकार अडचणीत आहे, आमची मागणी संविधानिक आहे आणि हे सरकारला देणं शक्य आहे. म्हणून आता जर राज्यभरातील जनतेने प्रामाणिकपणे जागरूक होऊन एकजुटीनं आपली संघटित शक्ती या सरकारला दाखवून दिली तर नक्कीच यावेळेस हे कुलूप तुटणार आहे. कारण बांधवांनो, मोर्चे, आंदोलन याला सरकार अजिबात घाबरत नाही. हे खरं आहे की सरकार हे संख्येला, डोक्याला घाबरतं, परंतु त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की सरकार किंवा एकूणच कुठलाही राजा राज्यकर्ता असो, हा फक्त मताला घाबरतो आणि ही मतांची संख्या धनगरांकडे या राज्यात 2 नंबरवर आहे. म्हणून आपल्या मतांच्या भीतीपोटी राज्य सरकार हे कुलूप तोडू शकतं आणि आपल्याला अमृत रूपी हा आरक्षणाचा कलश देऊ शकतं. म्हणून बांधवांनो, ज्या प्रामाणिक भावनेतून आम्ही या ठिकाणी बसलोय, त्याच प्रामाणिक भावनेतून आपण सुद्धा या समाजाच्या कामासाठी थोडासा आपलं सहकार्य व्हावं, आपल्याही हातून छोटंसं समाजकार्य घडावं. म्हणून मोठ्या संख्येनं आपण पंढरपूरकडे कूच करावी. विशेष करून मी परत एकदा विनंती करतो पंढरपूर आणि परिसरातल्या बांधवांना की त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणं गरजेचं आहे. जी काही चर्चा होईल बांधवांना, आमचा निर्धार आहे की आम्ही धनगर जमातीला एसटी सर्टिफिकेट मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीये. कारण जर आमच्या बलिदानानंच सरकार जागं होणार असेल, समाज पेटून उठणार असेल, तर मग आमचं बलिदानही गेलं तरी काही हरकत नाही. कारण माणूस जन्माला आला, एक दिवस मरणारच आहे. मलाही मारायचंय, तुम्हालाही मारायचंय, प्रत्येकाला या ठिकाणी मरण अटळ आहे. पण मी जो विचार करतो बांधवांनो, थोडासा आपणही करावा. जन्माला आलोय तर समाजासाठी थोडस जगूया. आणि समाजासाठी जर मरण आलं, दुसऱ्यांसाठी जगताना जर मरण आलं, दुसऱ्यांसाठी काही काम करताना जर मरण आलं, तर मला वाटतं याच्यापेक्षा भाग्याचं मरण जगात दुसरं कुठलं नाही. म्हणून आम्ही समाजासाठी हसत हसत आमचं बलिदान द्यायला तयार आहोत. फक्त विनंती एक हे बांधवांनो, आमचा हा संघर्ष वाया जाऊ देऊ नका. चला, उठा, निघा पंढरपूरच्या दिशेने. दाखवून द्या या महाराष्ट्र सरकारला, इथल्या प्रस्थापित धनदांडग्या, जातदांडग्या, धूर्त राजकारण्यांना, या देशातील मोदी सरकारला, की ज्यांनी याच पंढरपुराच्या पावनभूमीमध्ये येऊन धनगर जमातीला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. अटल बिहारी वाजपेयी असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सर्वांनी आश्वासन दिलेलं आहे आणि हेच लोक आज सत्तेत आहे. म्हणून चला,
जागे तुम्ही झालेलेच आहात, पण आता एक ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ती ताकद, पाणी द्या, ती ताकद आता तुम्ही दाखवलीच पाहिजे. कारण बांधवांनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी येत आहेत. कितीतरी बांधवांचे फोन येतात, आमचं फोन उचलणं होत नाही. आपले फोन न उचलल्याबद्दल सुद्धा माफी मागतो. पण काही महत्वाच्या बांधवांचे फोन उचलल्या जातात आणि ते म्हणतात की दीपक भाऊ, हा धनगरांचा शेवटचा लढा आहे. हे आंदोलन जर यशस्वी झालं तर धनगर जमात जिंकली आणि हे आंदोलन जर अयशस्वी झालं तर जमातीचं पुन्हा आंदोलन होणार नाही. कुणीही आंदोलन करायला पुढे येणार नाही, मरायला पुढे येणार नाही आणि कुणीही त्यांना साथ द्यायला पुढे येणार नाही. म्हणून कुणाचीही वाट न पाहता समाजाचं ऋण फेडण्याचं कर्तव्य म्हणून आमच्यावर जर आपलं थोडंफार प्रेम असेल तर आमच्या प्रेमापोटी, आणि हे काहीच नसेल तर या महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, या सर्व राज्यांतील समस्त बहुजनांचं आराध्य दैवत असलेल्या या पांडुरंगाच्या दर्शनाला यायचं म्हणून पंढरीच्या वारीला यायचं म्हणून आपण या पंढरीकडे वाटचाल करावी. आम्ही आपली वाट पाहतोय. कारण 4 दिवस झाले माझी तब्येत पहिलेच ठीक नव्हती. 3 दिवसापूर्वी ती जास्त ढासळली, पण परवा रात्री प्रचंड अस्वस्थ असताना सुद्धा काल जर तुम्ही दुपारपासून जर पाहिलं तर मी उठून बसत होतो आणि येणाऱ्या सोबत बोलत होतो. कारण काल दिवसभरात हा आमचा पेंडॉल पूर्ण भरला होता माणसांनी आणि आजूबाजूला हजारो माणसं या ठिकाणी जमा होती आणि अन्न आमच्या पोटात नाही. पाणी कधीतरी पितो, पण हे अन्न पाण्या वाचून जो त्रास आम्हाला होत होता तो त्रास इथल्या माणसांची गर्दी पाहून कमी झाला. आमच्या ज्या अन्न पाण्यातून शरीराला जी ऊर्जा मिळणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट ऊर्जा आम्हाला तुमच्या इथल्या उपस्थितीनं मिळते. म्हणून आमच्या या लढ्याला बळ जर खरं काही असेल, आमची खरी ऊर्जा जर काही असेल तर ते तुमची उपस्थिती आहे. म्हणून तुम्ही बांधवांनो या पंढरीकडे चला. धन्यवाद. जय मल्हार.